पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा निघालेल्या आहेत। मोठ्या संख्येत ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि यासोबतच आपण जर बघितलं तर पारंपरिक पेहराव तरुण वर्ग यामध्ये सहभागी झाला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। एकंदरीत आपण जर बघितलं गिरगाव, डोंबिवली याशिवाय नागपूर या ठिकाणची दृश्य आहेत। गिरगावमध्ये आपण जर बघितलं पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या स्त्रिया आपल्याला बघायला मिळत आहे। डोंबिवलीमध्ये सुद्धा या ठिकाणी पूजा अर्चना करण्यात आलेली आहे आणि याशिवाय लेझिम वाजवलं जातंय। लेझिमला एक विशिष्ट अशी परंपरा खरं तर लागलेली आहे आणि या ठिकाणी लेझिम नृत्य सुद्धा केलं जाते। नागपूरमध्ये वादन केलं जात असल्याचं देखील आपण पाहू शकतोय। यामध्ये एक अगदी छोटासा चिमुकला सुद्धा आपल्याला वादन करताना बघायला मिळतोय। या संदर्भात आपल्यापर्यंत संपूर्ण त्या ठिकाणचा माहोल पोहोचवण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या गिरगाव या ठिकाणी आहेत। वैदेही, खरं तर सर्वात आधी तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गिरगावमध्ये आपण पाहतोय जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतंय आणि त्या ठिकाणी सध्या नेमका कसा माहोल दिसतोय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच आपण बघतोय की गिरगावमध्ये जल्लोषाचा माहोल आहे। रॅलीज ज्या आहेत त्या आता काही वेळेतच निघतील, पण तत्पूर्वी मी आपल्याला काही चित्ररथ दाखवते। आपण बघतोय की गिरगावच्या रॅलींमध्ये मुख्य आकर्षण असतं या चित्ररथांचं आणि आपण बघतोय की वेगवेगळे मेसेज देण्याचा प्रयत्न या रथांद्वारे केला जातो। आता जो रथ आपण बघतोय तो आहे भारतीय संविधानाशी निगडीत आणि भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान जे आहे ते या चित्ररथामधलं हे मुख्य आकर्षण आपण बघू शकतो। त्याचप्रमाणे आपण बघतोय की वेगवेगळे मेसेज जे आहे ते या निमित्तानं देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये मराठी भूमिपुत्रांना नोकरी आणि घरामध्ये आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे अशा संदर्भातला मेसेज देखील या ठिकाणी पुढच्या एका ट्रकवर जो आहे तो सध्या बघायला मिळत आहे। त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचा गौरव करण्यासंदर्भात देखील ट्रक जे आहेत ते या ठिकाणी तैनात केलेले पाहायला मिळतात। आपण बघतोय की या ठिकाणी हा ट्रक जो आहे तो सध्या असताना बघायला मिळतोय की ज्या ठिकाणी शिवरायांच्या संदर्भातला उल्लेख देखील आहे आणि मराठी भाषेला खरं तर अभिजात दर्जा मिळाल्यानंतर शाळेचा गौरव करण्यासंदर्भात देखील असा हा ट्रक या ठिकाणी मिळतोय। तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातला प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक हे अरबी समुद्रात होणार होतं, मात्र ते कधी होणार या संदर्भातला प्रश्न खरं तर या ट्रकच्या मार्फत जो आहे तो विचारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांचं नाव जे आहे ते बदलण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातलं पत्रक देखील मध्यंतरी देण्यात आलं। निश्चितच वैदेही, निश्चितच तुमच्याकडून या संदर्भात माहिती घेत राहणार आहोत।